पुण्यामध्ये चमत्कार घडला जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसलेल्या गरीब म्हातारीला मदत करायला गेला, पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. पुण्यामधून एक अतिशय विचित्र घटना समोर येत आहे. एक म्हातारी जी काही दिवसापूर्वीच पुण्यामध्ये निदर्शनास आली होती, जिला लोक भिकारी समजून पैसे द्यायचे तर कधी शिळे अन्न खायला द्यायचे, ती तिथे ते शांतपणे स्वीकारायची. पण जेव्हा या भिकारी महिलेचं खरं सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. आपल्याकडे गरीब गरजू वृद्ध माणसाला मदत करण्याची पद्धत आहे. साधारण 65 ते 70 वर्ष असणारी ही वयस्कर म्हातारी, जिच्या सोबत अशी एक भयंकर गोष्ट उघड झाली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. शहराच्या गजबजाटात हजारो बेघर लोक असतात. प्रत्येकाची कहाणी वेगळी असते, प्रत्येकाचा एक इतिहास असतो. 2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये एका राहणाऱ्या भिकाऱ्याची कहाणी तुम्ही ऐकली असेल. एक भिकारी जो भिक्षा मागायचा, पण त्याच्या नावावर तब्बल 4 फ्लॅट होते. त्याची टोटल संपत्ती 10 कोटीची होती. आणि अगदी असंच काहीतरी या भिकारी महिलेच्या बाबतीत घडणार होतं. ते म्हणजे पुण्यामध्ये संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडणार होती. एक आजी, ही नेमकं कोण होती? ही भिकारी महिला पुण्यात कुठून आली होती? या महिलेचं असं काय रहस्य होतं की ज्यामुळे एक मुलगा तिला मदत करायला गेल्यावर एक भयानक चमत्कार घडणार होता? त्या महिलेने नेमकं काय चमत्कार केला? तिने असं काय लपवलं होतं की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. पुण्यामधून एक धक्कादायक आणि चमत्कारी घटना समोर येत आहे. सुलोचनाबाई, वय वर्ष 70, एक भिकाऱ्यासारखी दिसणारी वृद्ध महिला. ती काही दिवसापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात बसून राहायची. पण एके दिवशी ती एका सोनाराच्या दुकानाजवळ बसली होती. तिला एक मुलगा मदत करायला आला आणि त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण देशाला हादरा दिला. राहुल नावाचा एक मुलगा रोज कॉलेजला जायचा. रस्त्यावरून तो दररोज जात असायचा. त्याचं लक्ष दररोज या महिलेकडे पडायचं. हिचं नाव सुलोचनाबाई, वय 70 वर्ष. पण त्या आजीबद्दल त्याला वेगळीच आपुलकी वाटायची. पण त्याला माहिती नव्हतं, जो दररोज पाहणारे आजीला मदत करायला ज्यावेळेस जाणार होता त्यावेळेस त्याच्यासोबत एक भयंकर गोष्ट घडणार होती. तो दररोज तिला जाता येता बघायचा. तिला कोणतरी पैसे द्यायचं, कधी शिळं अन्न द्यायचं. बऱ्याच वेळा ती रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेले असायचे. पण त्या मुलाला माहिती नव्हतं की तो तिच्यापाशी एक दिवस जाऊन तिला भेटणार होता आणि त्यानंतर एक भयंकर गोष्ट त्याच्यासोबत घडणार होती. एके दिवशी राहुल कॉलेजला जाण्यासाठी लवकर आला होता. सायकलवरून तो जात असे. त्या दिवशी त्यांनी पाहिलं ती म्हातारी त्या जागेवर बसलेली नव्हती. त्याने सायकल फुटपाथच्या कडेला लावली आणि तो तिला शोधू लागला. त्यानं पाहिलं तर ती म्हातारी एका झाडाच्या कडेला बसली होती. आता त्या दिवशी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्या आजीने त्याला ओळखलं नव्हतं. पण त्याने काय केलं, त्याचा डबा उघडला. त्या डब्यातून थोडी पोळी आणि भाजी त्या आजीला दिली. आजीने आधी त्या मुलाकडे संशयानं बघितलं. नंतर आजीला आठवले की हा मुलगा दररोज आपल्याला भेटत असतो, म्हणून त्याने तिची तीच पोळी आणि भाजी स्वीकारली. आणि यानंतर ती जे बोलली ती ऐकून मुलाला आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणाली, गॉड ब्लेस यू माय सन. राहुल थक्क झाला. एक भिकारी वाटणारी आजी इतकं स्पष्ट इंग्रजी कसं बोलू शकते? त्याने विचारलं, आजी तुम्ही इतकं इंग्लिश कसं काय बोलता? तुम्ही कुठून आला? तुमचं नाव काय? आता या प्रश्नावर आजी शांत झाली. तिला त्याला काहीच सांगायचं नव्हतं. पण तो जो चमत्कार होणार होता, जी घटना घडणार होती ती आता इथून पुढे घडणार होती, जी संपूर्ण महाराष्ट्रात कधीच घडली नव्हती. तिचे डोळे पुन्हा शून्यात हरून गेले. जणू काही तिने काही ऐकलंच नाही. या घटनेने राहुल तिथून निघून गेला. पण राहुलच्या मनात कुतूहल वाढत होतं. ही आजी नक्की सामान्य नाहीये हे त्याला कळून चुकलं होतं. या आजीच्या मागे काहीतरी गुपित आहे, त्याला हे स्पष्ट समजलं होतं. मग पुढे असेच दिवस गेले. तो दिवस अजून येणं बाकी होता की ज्या दिवशी राहुल या महिलेपाशी जाऊन महत्वाच्या गोष्टी समोर येणार होत्या. राहुल या प्रकरणाचा छडा लावणार होता आणि पुण्यासहित संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. राहुल त्या दिवशी अगदी थक्क झाला होता. एक भिकारी फाटके कपडे घालणारी बाई इतकं अस्खलित इंग्लिश कसं बोलू शकते? मग तिचं शिक्षण काय झालं असेल? ती नेमकं कुठून आली असेल? तिच्यासोबत काय प्रसंग घडला की रस्त्याच्या कडेला ती भिक्षा मागत आहे? तिचे मुलं काय करत असतील? ती कुठे राहत असेल? असे असंख्य प्रश्न त्याला पडले होते. रात्रभर त्याला झोप येत नव्हती. त्याने दुसऱ्या दिवशी जाऊन तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्या महिलेने त्याला चक्क हुसकावून दिलं. पण अखेर तो दिवस उजाडला. ज्या दिवशी या रहस्याची पहिली गाठ सुटणार होती, त्याच्या लक्षात आलं की ही महिला काहीतरी लपवत आहे. तिच्या मागे भरपूर मोठं रहस्य दडलेलं आहे.
त्याला ही कल्पना नव्हती की तिच्या मागचं रहस्य काय असेल. आणि ज्या दिवशी ते उघड झालं त्या दिवशी संपूर्ण देशामध्ये त्या महिलेची चर्चा सुरू होणार होती. या रहस्याची पहिली गाठ आता सुटणार होती. पहिलं सत्य बाहेर येणार होतं. सुलोचनाबाई शहराच्या एका प्रसिद्ध सराफाच्या दुकानासमोर त्या दिवशी जाऊन बसली होती. ज्या दिवशी रहस्याची पहिली गाठ सुटणार होती तेव्हा सुलोचनाबाई एका प्रसिद्ध सराफाच्या दुकानासमोर जाऊन बसलेली. ती नेहमी रस्त्याच्या कडेला बसायची, पण अचानक त्या दिवशी ती एका मोठ्या सोनाराच्या दुकानासमोर जाऊन बसली. ती भीक मागत नव्हती, ती फक्त दुकानाच्या चकचकीत काचेतून आत पाहत होती. आत कोणताही भिकारी त्याला दुकानासमोरून जाता येत नव्हता. तो सोनार त्याला 10-20 रुपये द्यायचा, पण ती म्हातारी डायरेक्ट तिथे येऊन बसलीच. सराफाला थोडंसं विचित्र वाटलं. त्याला वाटलं कदाचित काही चोरीचा प्लॅन आहे का. त्याला आधी वाटलं कोणी चोर आहे का, तिचा इरादा चांगला आहे का, म्हणून त्याने तिला 2-3 वेळा हटकलं देखील, पण ती तिथून निघून गेली नाही. ती परत येऊन बसली. तिची नजर एका विशिष्ट गोष्टीवर खिळली होती. ती एक गोष्ट पाहत होती. ती गोष्ट म्हणजे लहान बाळांसाठी असणाऱ्या चांदीच्या वाळ्या आणि पैंजण. होय, ती एकाच गोष्टीकडे पाहत होती. अखेर सोनाराने 2-3 वेळा हटकल्यावर तिला विचारलं, अगं बाई, तुला काय पाहिजे, तू काय इथे येऊन बसतेस. त्यावेळेस तिने त्या वस्तूकडे बोट करून दाखवलं आणि तिथे लहान मुलांच्या चांदीच्या वाळ्या आणि पैंजण होते. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. ती काहीतरी पुटपुटत होती जे कोणाला ऐकू येत नव्हतं. दुकानाचा मालक घाबरला. त्याने विचार केला की महिला मानसिक रुग्ण आहे. त्याने काय केलं त्याला माहिती नव्हतं. तिच्या मनात काय सुरू आहे, हे नेमकं पुढे काय करणार त्याला काही समजलं नाही. त्याने शहरातल्या बेघर आणि मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या मानव सेवा केंद्र या सेवाभावी संस्थेला फोन केला. सराफाला कल्पना नव्हती की त्याचा एक फोन या महिलेचा सगळा इतिहास उलगडणार होता आणि ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. एका 25 वर्षापासून दडलेल्या वादळाला जगासमोर ही गोष्ट आणणार होती. त्या सोनाराने फोन केला खरा, पण फोन नंतर जे उघडकीस येणार होतं ते सगळ्यात भयानक होतं. मानव सेवा केंद्राचे लोक तिथे पोहोचले. अक्षरशः त्या संस्थेतल्या लोकांनी त्या महिलेला तिथून घेऊन गेले. सुलोचनाबाईला ते तिथून घेऊन गेले. आता अखेर तिच्या दुसरं रहस्य आता उघडणार होतं. मानव सेवा केंद्राचे संस्थापक समीर कुलकर्णी यांची टीम तिथे पोहोचली. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. त्यांनी पोलिसांना न बोलवता स्वतः प्रकरण हाताळायचं ठरवलं. समीरजींनी अतिशय आपुलकीने सुलोचनाबाईच्या खांद्यावर हात ठेवला. सोनाराने माहिती दिली होती की ही महिला गेल्या 2 दिवसापासून दुकानासमोर उभी राहते. लहान मुलांच्या चांदीच्या वाळ्या आणि पैंजणांकडे पाहत राहते. तिला विचारलं तर तिकडे बोट दाखवते, जोरात रडते. त्याला माहिती होतं या बाईच्या आयुष्यात काहीतरी लपलेलं आहे, कितीतरी मोठा धक्का हिला बसलाय. त्यामुळे त्यांनी गांभीर्य ओळखलं आणि आता या रहस्याचा सगळ्यात मोठा पडदा उलगडणार होता. समीरजींनी अतिशय आपुलकीने सुलोचनाबाईंना विचारलं, आई, तुम्ही आमच्या सोबत चला, तिथे तुम्हाला जेवण मिळेल, सुरक्षित जागा मिळेल. आधी तर सुलोचनाबाईंनी विरोध केला. त्या घाबरल्या होत्या, पण समीरजींच्या आवाजातला आपलेपणा, त्यांच्या डोळ्यातली सहानुभूती थोडी जागी झाली. त्या काही न बोलत्या गाडीत बसल्या. आश्रमात पोहोचल्यावर स्वच्छ कपडे त्यांना दिले, पोटभर जीव घातलं. अनेक दिवसांनी एक सुरक्षित छत त्यांना मिळालं होतं. आश्रमात आल्यानंतर सुलोचनाबाई शांत होत्या, पण त्यांची नजर सतत काहीतरी शोधत होती. जणू काही त्या एका हरवलेल्या तुकड्याच्या शोधात होत्या. त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा तुकडा कोणता होता? समीरजींनी शहरातल्या प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनिता देशपांडे यांना बोलवलं. डॉक्टर अनिता यांनी सुलोचनाबाईंशी बोलण्याचा प्रयत्न केला. सायकॅट्रिस्टला बोलवलं गेलं. सुलोचनाबाई काही बोलत नव्हत्या. मग त्यांच्या इतिहासात काय झालं असेल, भूतकाळात त्यांच्यासोबत काय घडलं असेल, यांची कल्पना त्या मानसोपचार तज्ज्ञांना घ्यायची होती. त्या फक्त शून्यात बघायच्या. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. हळूहळू औषधांचा परिणाम दिसू लागला. सुलोचनाबाईंची चिडचिड कमी झाली. त्या शांत झोपू लागल्या. डॉक्टरांना खात्री होती की सुलोचनाबाईंच्या भूतकाळात एक अशी भयंकर घटना घडली आहे की जिच्यामुळे यांना धक्का बसलाय आणि जी गोष्ट खरोखर भयानक होती, जी समजल्यानंतर पुण्यासहित संपूर्ण देशाला हादरा बसणार होतं. पण त्यांच्या भूतकाळातली ती गोष्ट बाहेर काढणं हे एक मोठं आव्हान होतं. डॉक्टर अनिता यांनी एक वेगळी शक्कल लढवली. त्या सुलोचनाबाईंना कागद आणि रंग दिले. त्यांना जे जे वाटेल ते काढायला सांगितलं. सुलोचनाबाईंनी थरथरत्या हातानं पेन्सिल उचलली. कागदावर एक चित्र रेखाटायला सुरुवात केली. ते चित्र होते एका लहान बाळाच्या पाळण्याचं. ते चित्र काढताना त्यांचे हात थांबले. त्या ढसा रडायला लागल्या. तो एक भावनिक क्षण होता. अनेक वर्षापासून त्यांच्या मनात दाबून ठेवलेलं दुःख आज अश्रूंच्या रूपात बाहेर येत होतं. डॉक्टर अनिता जवळ बसल्या होत्या. त्या पाठीवर हात फिरवत प्रेमानं विचारलं, आई, काय झालं? हा पाळणा कोणाचा आहे? आणि त्या क्षणी सुलोचनाबाईंनी अनेक वर्षांनी त्या स्पष्ट बोलल्या. त्यांच्या तोंडातून एकच उच्चार पडला, अनिकेत. अनिकेत. आता अनिकेत कोण होता?
अनिकेत नाव कोणाचं होतं, सुलोचनाबाई आणि अनिकेतचा काय संबंध होता, आता हळूहळू हे रहस्य उघडणार होतं. आता ते रहस्य उलगडत नसून एका खोल खड्ड्यात जात होतं. हे नाव त्यांच्या भूतकाळाचं कोणतं पान उघडणार होतं, या नावाने तपासाला एक वेगळी दिशा दिली. डॉक्टर अनिता यांच्या सतत प्रयत्नानंतर सुलोचनाबाई हळूहळू अजून काही गोष्टी सांगू लागल्या. त्या तुटक तुटक शब्दात बोलायच्या. नागपूर हॉस्पिटल, माझं बाळ अनिकेत, या माहितीच्या आधारे समीरजींनी आणि त्यांच्या टीमने कामाला सुरुवात केली. त्यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला. जवळपास 25 वर्षापूर्वीच्या मिसिंग पर्सनच्या केसमध्ये माहिती काढली. हे काम गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं होतं, पण टीमने हार मानली नाही. दिवस रात्र एक एक करून जुन्या फाईल रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात झाली आणि अखेर अनेक दिवसांच्या अथक परीक्षणानंतर एक फाईल सापडली. एक 25 वर्षापूर्वीची केस सापडली. नागपूरच्या एका प्रतिष्ठित कॉलेज MSc गोल्ड मेडलिस्ट असणाऱ्या सुलोचना पाटील यांच्या एक महिला होती, जी महिला बाळातपणानंतर हॉस्पिटलमधून गायब झाली होती. पहा, हे भयंकर रहस्य आता उघड होणार होतं. 25 वर्षापासून नागपुरातून एक अतिशिक्षित गोल्ड मेडलिस्ट असणारी सुलोचना पाटील ही महिला बाळातपणानंतर हॉस्पिटलमधून गायब झाली होती. रिपोर्टनुसार बाळातपणात झालेल्या तीव्र वेदना आणि मानसिक धक्क्यामुळे सुलोचना यांना पोस्टमॉर्टम पायोसिस नावाचा एक आजार झाला होता. या आजाराच्या भरात शुद्ध हरपलेल्या अवस्थेत आपल्या नवजात बाळाला सोडून हॉस्पिटलमधून त्या निघून गेल्या होत्या. त्यांचे पती विशाल पाटील यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुठे सापडल्या नाही. अखेर मृत समजून केस बंद करण्यात आली. सुलोचनाबाई 25 वर्षापूर्वी हरवलेल्या सुलोचना पाटील होत्या. ही अविश्वसनीय गोष्ट होती, पण आता खरा प्रश्न होता की त्यांचा मुलगा अनिकेत आणि पती विशाल कुठे असतील. 25 वर्षानंतर आपली आई जिवंत, पत्नी जिवंत, हे कळाल्यानंतर दोघांची प्रक्रिया काय असेल. देवाचाच हा चमत्कार घडून आणायचा होता की असा प्रश्न पडला होता. तपासात पुढे कळलं की विशाल पाटील आपल्या मुलाला अनिकेतला घेऊन पुण्यात स्थायिक झाले होते. समीरजींनी थरथरत्या हाताने विशाल यांना फोन लावला. हॅलो, मी मानव सेवा केंद्रातून समीर कुलकर्णी बोलतोय. तुमची पत्नी सुलोचना पाटील यांच्याबद्दल बोलायचं आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली, पण आखी दोघेही बापलेक त्या ठिकाणी आईला भेटायला आले. आईने त्या मुलाला पाहिल्यानंतर सगळं काही आठवलं. एखाद्या पिक्चरचा फ्लॅशबॅक कसा होतो, तिला सगळं आठवलं होतं. 25 वर्षापूर्वी आपली आई आणि मुलाची ताटातूट अखेर रात जुळली होती. एका सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नामुळे आणि काही सज्जन माणसाच्या मदतीमुळे एका कुटुंबाचा हरवलेला आनंद मिळाला होता. ही कहाणी आपल्याला शिकवते की रस्त्यावर दिसणारा प्रत्येक चेहरा हा फक्त चेहरा नसतो, तर त्याच्या मागे दडलेली एक कथा असते. कोणालाही कमी लेखू नका, कोणाची थट्टा करू नका. जमेल तर मदत करा, कारण तुमचा एक छोटा प्रयत्न एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर तुमच्या आसपास कोणी गरजू व्यक्ती दिसली तर कृपया सेवळच्या सेवाभावी संस्थेशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.